नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचे सत्कारमूर्ती चंद्रकांत काशीनाथ स्वामी यांच्या जीवनाचा माहितीपट आम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. 1 जून 1965 साली काशीनाथ स्वामी आणि पार्वती स्वामी यांच्या घरी देगाव येथे चंद्रकांत यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बिकट असूनही त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. 1ली ते 10वी त्यांचे शिक्षण जनता हायस्कूल येडशी येथे झाले आणि पुढील शिक्षण कृषी तंत्रविद्यालय सोलापूर येथे पूर्ण केले. 2 वर्ष सोलापूर येथे अत्यंत बिकट परिस्थितीतून काशीनाथ यांनी कष्ट करून कसेबसे थोडेफार पैसे जमा केले आणि ते चंदू यांना पाठविले. चंदू यांनी आपले डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. परंतु शिक्षण जरी आईवडिलांनी दिले तरी नोकरी मिळणे हे मात्र नशिबावर अवलंबून होते. परंतु आईवडिलांची काही पुण्याई म्हणून किंवा त्यांच्या कष्टाचे चीज म्हणून 1984-85 साली बार्शी तालुक्यातील अगळगाव येथे त्यांना ग्रामसेवक म्हणून नोकरी मिळाली. ग्रामसेवक असताना त्यांनी कृषी विभागात कृषी सहाय्यक या पदासाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्यांची कृषी सहाय्यक म्हणून करमाळा तालुक्यात नियुक्तीही झाली. पुढे लातूर जिल्ह्यातील उजनी येथे रामलिंग स्वामी आणि महानंदा स्वामी यांची मुलगी वनमालासोबत त्यांचा विवाह झाला. करमाळा तालुक्यात तब्बल 32 ते 33 वर्ष यांनी कृषी सेवक म्हणून काम केले. कोळगाव, गौंडरे, जिंती, निमगाव, आवाटी अशा ठिकाणी त्यांनी काम केले आणि शेतकऱ्यांना योग्यरित्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. सर्व व्यवस्थितरित्या सुरू असताना 2008-9 साली त्यांना नागिनसारखा आजार झाला. त्यावेळी भरपूर त्रासातून त्यांनी आजारावर मात केली आणि आपले काम सुरूच ठेवले. याचसोबत परिवारात त्यांनी त्यांच्या 3ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा उमेश हा BSc ॲग्री तसेच मुलगी गायत्री IT इंजिनिअरिंग आणि लहान मुलगा शैलेश हा IT डिप्लोमा असे शिक्षण दिले. 2 मुलं पुण्यात आणि 1 लातूर अशा ठिकाणी शिक्षणासाठी पाठवून त्यांनी जिद्दीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या सर्व जबाबदाऱ्या खूप काटेकोरपणे पूर्ण केल्या. कृषी सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर पुढे त्यांची कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झाली. परंतु अविरत काम सुरू असताना शरीराकडे लक्ष न दिल्याने 2018 साली त्यांना डोळ्याचा आजार झाला. हे पाहून त्यांच्या मुलांनी घाबरून न जाता व्यवस्थित त्यांचे उपचार केले आणि ते यशस्वीरित्या त्यातून बरे झाले आणि आपला पदभार परत एकदा जोमाने चालू ठेवला. कृषी पर्यवेक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा जेऊर आणि केम या ठिकाणी बजावली. 2018 साली मोठा मुलगा उमेश याला कृषी सेवक म्हणून तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे सरकारी नोकरी लागली आणि त्याच्या काही दिवसांनंतर मुलगी गायत्री हिला देखील पुण्यात IBM या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली आणि लहान मुलगा याने 2021ला पुण्यात गरवारे महाविद्यालय येथे पत्रकारिता या पदवीसाठी शिक्षण घेतले. हे सर्व सुरू असताना इकडे आपले शरीर कुठेतरी आता आपण थकलो आहोत हे लक्षण चंद्रकांत यांना देत होते. म्हणून एक मोठा आघात स्वामी कुटुंबियावर झाला. तो म्हणजे 7 ऑगस्ट 2022ला चंद्रकांत स्वामी यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने अकलूज येथे नेण्यात आले. वेळेत भेटलेले उपचार आणि चंद्रकांत यांची इच्छाशक्ती यांच्या जोरावर ते यामधून ठणठणीत बरे झाले आणि त्यांचे कुटुंबीय यामधून सावरले. आजारपणाला अंगाशी लागून न घेता त्यांनी त्याच जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र नशिबाची परीक्षा आणखीन बाकीच होती. 12 ऑक्टोबर 2022 म्हणजेच अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरावर त्यांच्या पत्नीला सौ वनमाला यांनाही हृदयविकाराचा सौम्य त्रास सुरू झाला. त्यांनाही अकलूज येथे उपचारासाठी नेण्यात आले. अशा वेळेत त्यांच्या मुलांनी खूप संयमाने परिस्थिती सांभाळली. परंतु हे सर्व सत्र सुरू असताना त्यांच्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहून साथ दिली ते म्हणजे चंद्रकांत यांचे जावई इरेश मठपती यांनी आणि त्यांची सून स्वाती उमेश स्वामी यांनी.
पत्नी देखील या आजारामधून बाहेर येताच डिसेंबर-जानेवारी 2022-23 या महिन्यात चंद्रकांत स्वामी यांची कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली व तालुका कृषी अधिकारी कार्यालय माढा येथे त्यांनी आपला पदभार स्वीकारला आणि उरलेले 6 महिने काम पूर्ण करून ते नियत वयोमानानुसार या ठिकाणी सेवानिवृत्ती घेत आहेत. परंतु ही निवृत्ती नसून नवीन आयुष्याची आवृत्ती आहे. आता ते शासकीय कामाला पूर्ण विराम देऊन आपल्या परिवारासोबत आहेत आणि आजोबा देखील झाले आहेत. सध्या त्यांचा मोठा मुलगा हा गुहागर येथे कृषी सहाय्यक, मुलगी गायत्री इंजिनियर, लहान मुलगा शैलेश हा ABP माझा पुणे येथे ट्रेनी रिपोर्टर, तसेच जावई इरेश हे इंजिनियर आणि सून स्वाती ही शिक्षिका म्हणून गुहागर येथे कार्यरत आहे. तरी शासकीय कामामध्ये आपले 38 वर्ष दिल्यानंतर चंद्रकांत यांनी आपला संपूर्ण वेळ हा आपल्या कुटुंबियांना तसेच आपल्या आरोग्याला आणि पत्नीला द्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो. पुढील आयुष्य हे आरोग्य संपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.